हा सत्संग ऐकता ऐकता तुम्ही माझ्यासोबत बोलू पण शकता बरं का. हे नुसतं ऐकायचं नाही, माझ्यासोबत मोठ्या आवाजात बोलायचं. म्हणजे काय होतं, हे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन बसतं. तुम्ही उगी ऐकायचं म्हणून पुढे पुढे करत, टाइमपास म्हणून, सहज गंमत म्हणून 2 मिनिटं करता जर ऐकलं तर कदाचित जीवन बदलण्याची, विचार बदलण्याची जी सुवर्ण संधी होती ती मे बी मिळणार नाही तुम्हाला. आणि म्हणून तुम्ही काय करा, जागरूकतेने सत्संग ऐकता. हे ऐकता ऐकताच स्वतःच परिवर्तन करून घ्या. पुन्हा एकदा मला उत्तर द्या सर्वांनी. तयार आहेत सगळे? यस बोला एकदा. यस यस. मग आपल्या मनाचा एक नियम आहे. कोणता नियम आहे? ऐका. ध्यानाची अवस्था सोडून, ध्यानाची जर अवस्था सोडली तर आपलं मन कधीच रिकामं राहत नाही. नियम काय आहे? आपलं मन कधीच रिकामं राहत नाही. मग मनाची ही सवय आहे की ते काही ना काहीतरी पकडून ठेवेल. तुम्हाला सगळ्यांना कळतंय, पण मला काय करायचं माहितीये का, हा सत्संग ऐकता ऐकताच मला तुमचे विचार बदलायचे, मला तुमचं जीवन बदलायचं. आणि म्हणून तुम्ही स्वतःही समजून घ्या आणि माझ्यासोबत बोला की आपल्या मनाचा एक नियम आहे की ध्यान अवस्था जर सोडली तर इतर वेळेला मन कधीच रिकामं राहत नाही. मग ते कशाला ना कशाला तरी पकडून ठेवतं. आणि नंबर 2, मनाने ज्या गोष्टींना पकडून ठेवलेलं आहे तसंच तुम्ही बोलतात, तसंच तुम्ही वागतात, तशीच कृती तुमच्याकडनं होते आणि तसेच अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनात येतात. म्हणजे जर तुमच्या आयुष्यात सध्याला नकारात्मक अनुभव असतील, तुम्ही आजारी असताल, तर याचा अर्थ तुमच्या मनाने निगेटिव्ह गोष्टीला पकडलेलं आहे. कसं मी एक्सप्लेन करणार आहे. आणि त्या नकारात्मकतेला सोडण्यासाठी काय करायचं ते पण मी आज तुम्हाला सांगणार. मला खात्री की आज आपले जीवन आपलं 100% बदलणार. तर काय 2 गोष्टी सांगितल्या मी, रिपीट होतंय पण पुन्हा पुन्हा हे करायचं, पुन्हा पुन्हा रिपीट करायचं की मन कधीच रिकामं राहत नाही. मन कुठल्या तरी एका गोष्टीला पकडून ठेवतं आणि मनाने ज्या गोष्टीला पकडलेलं आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला तेच अनुभव येतात. आता दुसरी गोष्ट, का बरं मन पकडून ठेवतं? तर मनाची ती सवयच आहे. मनाची सवयच आहे. मन शून्य नाहीच होत. मन कशाला ना कशा तरी पकडून ठेवेल. तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करा, पुन्हा मन तिथेच जाईल. तुम्ही म्हणताल मी नकारात्मक विचार मला नाही करायचे, नाही करायचे, डिप्रेशनचे विचार मला नाही करायचे, नाही करायचे, भूत भविष्याचे विचार मला नाही करायचे, तरी मन पुन्हा पुन्हा तिथे जाईल. का बरं? कवयित्री बहिणाबाईंनी अगोदरच सांगितलेलं आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येती जागेवर. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येती जागेवर. तुम्ही किती प्रयत्न करत राहा, ध्यानाची अवस्था जर सोडली तर तुम्ही किती प्रयत्न करा, मन पुन्हा 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 किती त्याला हाकला, मन पुन्हा 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 किती हाकला हाकला फिरी येती जागेवर, मन पुन्हा तिथेच येणार. कुठे? कशाला तरी पकडायला. आणि कशाला पकडणार आहे तर तुम्ही कशाला पकडायचं हे तुम्ही ठरवू शकता, पण सध्याला तुम्ही निगेटिव्ह गोष्टींना पकडलेलं आहे. कळतंय का? सोबत आहात माझ्या? आणि जे पकडलं त्याचाच तुम्हाला अनुभव येणार.
असं खरं असतं का? कुणी सांगितलं? सगळे मानसोपचार तज्ञ हेच सांगतात. सगळा मनाचा अभ्यास करणाऱ्या थोर महापुरुषांनी हेच सांगितलं. योगाचे जे जनक आहेत पतंजली ऋषी, त्या पतंजली ऋषींनी सुद्धा योग सूत्रामध्ये हेच सांगितलेलं. काय सांगितलं? की स्वरूपामध्ये, म्हणजे मनाने काहीच पकडलेलं नाहीये. मनाचं जे स्वरूप आहे, मनाची जी मूळ अवस्था आहे, या मनाच्या मूळ अवस्थेत फक्त कधी राहतं? योगाच्या अवस्थेत राहत. तदा द्रष्टू स्वरूपेव स्थानम, म्हणजे ज्या वेळेला मन ध्यानाच्या अवस्थेला असतं, तदाच तो दृष्टू, तो पाहणारा, तो आत्मा स्वरूपात असतो, शून्य असतो. पण जर ध्यानावस्था नसेल तर, जर योगाची अवस्था नसेल तर, पुढचं सूत्र पतंजली ऋषींनी लक्षात ठेवा, हे साधं व्यक्ती सांगत नाहीये, हे पतंजली ऋषी सांगतायत. काय सांगतात पतंजली ऋषी? वृत्ती सारूप्यम इतरत्र. काय सांगितलं? वृत्ती सारूप्यम इतरत्र, म्हणजे जेव्हा तुमची जागरूकता नसेल, अवेअरनेस नसेल, जेव्हा ध्यानावस्था नसेल, तेव्हा तुमचं मन सारूप्य इतरत्र, म्हणजे समोर जे काही दिसेल त्याचं रूप धारण करतं. कळालं का? तुमच्या मनाचा नियमच काय? तुम्ही जर जागरूक नसताल तर जागरूक नसताना समोर जे काही दिसेल त्याचं रूप धारण करत. म्हणजे उदाहरणार्थ, जर का समजा तुम्हाला समोर वाघ दिसला, आता वाघ दिसल्याच्या नंतर काय होईल? मन वाघाचं रूप धारण करेल. म्हणजे वाघ दिसला रे दिसला की मन, बापरे वाघ आला, वाघ आला, वाघ आला, हातपाय गळून जातील, मनात भीती निर्माण होईल, जीव वाचवण्यासाठी पळू की लढू असा विचार करायला लागतात. समजलं? मनाने काय केलं? वाघाचं रूप धारण केलं. समजतंय? आता सध्याला कोरोनाच्या बातम्या सगळीकडे सुरू आहेत. कोरोनाने हा मेला, कोरोनाने तो मेला, कोरोनाने असं झालं, कोरोनाने तसं झालं. त्याच्यात आता नवीन कोरोनाचं सिम्पटम, नवीन रोग आला, म्युकोरोमायकोसिस आला. आता तर अजून त्रास आहे. मला होतो का काय, होतो का काय? कशामुळे होतं? आणि हे मी निरीक्षण केलंय, जे लोक दिवसभर त्यांच्या मोबाईलवरती कोरोनाच्या बातम्याच बघतात, जे लोक टीव्हीवरती कंटिन्यू कोरोनाच्याच बातम्या बघतात ना, त्या लोकांना तर जास्त मानसिक रोग आलेले. त्यांना साधी शिंक जरी आली ना तरी सुद्धा त्यांना त्रास आहे, त्यांना भीती वाटते, मरण्याची भीती वाटते. अहो एवढंच नाही, त्यांच्या रूम मध्ये जरी ते बसले नाही एकटे, तरी ते मास्क लावून बसलेले. घरात आहेत, एकटे त्यांच्या रूम मध्ये, तरी मास्क लावून बसले. का बरं? वृत्ती सारूप्यम इतरत्र, म्हणजे तुमच्या मनाने रूप धारण केलेलं आहे. कळतंय का? मनाचा नियमच काय आहे? मन शून्य राहत नाही, मन रिकाम राहत नाही, मन कशाला तरी पकडून ठेवतं. आणि जीवनाचा नियम काय आहे? मनाने ज्याला पकडून ठेवलं, तुम्ही तसंच बोलायला लागतात, तुम्ही तसंच वागायला लागतात, पुढचे सगळे विचार तुम्ही तसेच करायला लागतात, तुमच्या मनात तसेच भावना, तसेच तरंग निर्माण होतात, आणि तुमच्या शरीरावर त्याचा तसाच परिणाम होतो. म्हणून तर जागतिक आरोग्य संघटनेने काय सांगितलेलं आहे? म्हणून जागतिक आरोग्य संघटना सांगते, डायबिटीस, ब्लड प्रेशर, अस्थमा, ब्रॉन्कायटिस, श्वासाचे विकार, थायरॉइड, मणक्यातला गॅप, पाठीचे विकार, एन्झायटी, ओसीडी, स्किझोफ्रेनिया, मानसिक ताणतणाव, अनियमित मासिक पाळीचा त्रास, पीसीओडीचा त्रास, तुमचं अपचन, हे सगळे विकार जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की फक्त 3 गोष्टींमुळे आले. एक, आहार चुकीचा, 2, जीवनशैली चुकीची, आणि नंबर 3, तुमच्या मनाने चुकीच्या गोष्टीला पकडलं. म्हणून या सगळ्या रोगांना काय म्हणतात? सायकोसोमॅटिक रोग.
मनाचा परिणाम शरीरावरती झाल्यामुळे हे सगळे रोग शरीराला झालेले. आणि याचं उत्तर काय आहे? एकच उत्तर आहे जे आपल्या सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न ठेवा. आता तुम्ही म्हणताल माऊली आम्ही मन प्रसन्न ठेवतो, हो, पण ते जाताना सारखं सारखं किती हाकला फिरी येते जागेवर तरी भीती वाटते, तरी टेन्शन येतं. मग नेमकं करायला काय पाहिजे? तर त्याच्यासाठीच आजचा सत्संग आहे. काय करायला पाहिजे ते सांगतो. सोबत आहात ना सगळेजण माझ्या? यस. म्हणून तुमचा जर असा गैरसमज असेल की चांगलं घडलं तर आपल्याला आनंद होतो, जे लोक आनंदी आहे ना त्यांच्या आयुष्यात खूप चांगलं चांगलं घडतं, आणि आमच्या आयुष्यात असं घडलं म्हणून आम्ही दुःखी आहेत, असं बिलकुल नाहीये. हे समजून घ्या. आनंदी माणसाला कुठेही टाका ते आनंदीच राहत. सकारात्मक विचार करणाऱ्या माणसाला कुठेही टाका ते सकारात्मकच विचार करतं. का बरं? कारण त्यांनी पकडलेले कशाला? सकारात्मक गोष्टीला. आणि जे नकारात्मक आहे त्याला कुठेही टाका ते निगेटिव्हच बोलतं, ते निगेटिव्ह विचार करतं. एखादा सकारात्मक व्यक्ती असेल ना, तर सकारात्मक व्यक्ती सुद्धा आजचा सत्संग पूर्ण ऐकेल, मनापासून ऐकेल, रिस्पॉन्स देत ऐकेल, आणि त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल असेल. तो म्हणेल अरे वा माऊलीजी तुम्ही जे सांगतायत ना खूप आवश्यक आहे आजच्या काळामध्ये, चला मी तुमच्या सोबत आहे आणि मी माझं आत्मपरीक्षण करतोय. पण एखादा नकारात्मक व्यक्ती असेल तर ते काय करेल? त्याच्यामध्ये माझ्यामध्ये भिंत निर्माण करेल. कशाची? निगेटिव्हिटीची. असं कधी असतं का? आणि यांना सांगायला काय जातं, आमचा असं प्रॉब्लेम झालेला आहे ना, आमच्या घरातलं कोणीतरी गेलेलं आहे, आमच्या शेजारी कोणीतरी गेलेलं आहे, पैशाची अडचण आहे, तू कोरोना पळवणार आहे का, तुझं काय जातंय? काय करतात ते? मला काय सांगायचं हे शब्दच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, कारण त्यांनी कशाला पकडून ठेवलेले? निगेटिव्हिटी. म्हणून रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकमध्ये केवढं सुंदर सांगितले. ते म्हणतात की हे डोक्यातलं काढा की सगळं काही मिळाल्यावर आनंदी असेल आणि सगळं काही मिळाल्यावर सुखी असेल, आणि जे सुखी आहे जे आनंदी आहे त्यांच्याकडे सगळं काही असतं. असं नाही, असं नाहीये. लक्षात घ्या. जे भीतीत जगतात त्यांच्याकडे सगळं काही असतं, आणि जे झोपडीत राहतात ना, ते झोपडीत राहणारे मंडळी सुद्धा आनंदी राहू शकतात. या झोपडीत माझ्या, ते गाणं ऐकलेलं असेल ना तुम्ही, किती सुंदर गाणं आहे. मग काय सांगितलं त्यांनी? रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. ते म्हणतात की सगळ्यात सुखी कोण आहे? ज्यांच्याकडे पैसे ते आहेत, ज्यांच्याकडे घरदार बंगला पैसा ते सगळे आहेत. अरे असं नाहीये. आत्ता तुम्ही बघा, एका खूप श्रीमंत माणसाचा घटस्फोट झाला. पाहिलं असेल ना तुम्ही, कुणाचा झाला घटस्फोट? सगळ्यात महागडा घटस्फोट म्हणे, माहितीये ना तुम्हाला? त्या महागड्या घटस्फोटामध्ये काय झालं? जिला घटस्फोट दिला त्या माणसाने काही हजार कोटी रुपये देऊन टाकले त्या माणसाने बायकोला. कशासाठी दिले? म्हणजे बघा, सुखी जगी सर्व सुखी असा कोण आहे? बघा तुम्ही. म्हणजे ही व्यक्ती इतकी मानसिक त्रास देते की तू सगळे पैसे घे, तू इस्टेट घे, तू घर घे, पण मला तुझं तोंड बघायचं नाहीये. तुला नाही बघितलं, तुझ्यापासून दूर गेलं ना, त्याच्याशिवाय मी समाधानी नाही. आणि कोण म्हणते? जगातला सगळ्यात श्रीमंत बिल गेट्स. खरंच पैशात समाधान आहे? मग पैशात समाधान असलं असतं तर सुखी राहायला पाहिजे होतं. पैसे देऊन टाकले, पण या व्यक्तीसोबत मला राहायचं. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाय. मग पैसे कमवायचे नाही माऊली, मग गरीब राहायचं माऊली? अरे असं नाही सांगते मी. पैसे कमवा, श्रीमंत व्हा, पण ते आनंदातून करा. ते मिळाल्यावर आनंद असं म्हटलं ना, तर औरंगाबाद मध्ये आमच्या इथे एक घटना घडली.
की त्या माणसाला मी कधी आनंदी पाहिलंच नाही. मी त्यांना नेहमी म्हणायचो, काका हसा ना हसा ना. नाही म्हणे, मी खूप दुःख भोगलेलं आहे, मी आनंदात राहील म्हणे, मी माझ्या पोरांसाठी एवढं सगळं केलं, मी आनंदात राहील. कधी? आता नवीन घर बांधतोय मी गारखेड्यामध्ये, त्या नवीन घरात जेव्हा राहायला जाऊ ना, तेव्हा एकदा मी रिलॅक्स. पत्रिका आणून दिली त्यांनी मला, नवीन घर नवीन घर नवीन घर. सगळीकडे त्यांची सुरू झाली तयारी की चला आता नवीन घरात जायचंय, नवीन घरात जायचंय. मी पण वाट बघत होतो की नवीन घरात का होईना, ते तिथं गेल्याच्या नंतर का होईना हे आनंदी राहतील, हसतील. एवढं सगळं त्यांनी लेकरासाठी केलं. आणि मला 4 दिवसांनी बातमी कळाली की ज्या दिवशी वास्तुशांती होती त्याच्या 3 दिवस अगोदर त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते मेले. काल्पनिक गोष्ट सांगत नाही, घडलेलं सांगतो. वास्तुशांतीच्या 3 दिवस अगोदर हार्ट अटॅक आला आणि ते मेले. शोधतोय 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 आनंदाला. कुठे? घरात आहे, गाडीत आहे, लेकरांनी मनासारखं वागल्याच्या नंतर, बायकोनी मनासारखं वागल्याच्या नंतर. तुमचे अनुभव तसेच येतात जसे तुमच्या डोक्यात त्यांनी जे पकडून ठेवले, तुम्ही जे पकडून ठेवले. संशय पकडून ठेवला ना, तर बायको किंवा नवरा कितीही चांगली वागो, कितीही चांगली वागो, तुम्ही संशयाने बघायला लागता. तुमच्या डोक्यातच संशय ना, हिचं किंवा त्याचं बाहेर अफेअर असेल का काय. तिने किंवा त्याने मोबाईल मध्ये ढुंकून बघू द्या, तुमच्या डोक्यात सुरू होतं लगेच. बरोबर आहे की नाही? तुमचा चष्मा तुम्ही कुठला घातलेला? भीतीचा चष्मा घातला तर तुम्हाला भीतीच वाटेल. संशयाचा चष्मा घातला तर कुटुंब उद्ध्वस्त होईल. तुमच्या मनाने कशाला पकडले बघा तुम्ही. आणि म्हणून पुढे काय सांगितलं त्यांनी, लक्षपूर्वक आहे का, तुमच्या सगळ्या मानसोपचार तज्ञांनी जे सांगितलं ते 2 ओळीत सांगितलेलं आहे. सगळ्या रोगांचं उत्तर काय आहे? ज्यांना येतं त्यांनी माझ्यासोबत बोला. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. नीट आहे का पुढची ओळ? मनात्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. किती सुंदर सांगितलेले बघा. बस या 2 ओळीत तुमच्या सगळ्या रोगांचं उत्तर आहे. काहीच दुसऱ्याला जबाबदार ठरवण्याची गरज नाही. काय सांगितलं? तुम्ही जे अनुभव घेतायत त्याला तुम्ही जबाबदार आहे. काय? मनात्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. कळतंय का? याचा अर्थ काय? तेच मी जे सांगितलं, तुमच्या मनाने जे पकडून ठेवलं तसेच अनुभव तुम्हाला येणार आहे. जीवनाला दोष द्यायची गरज नाही, नशिबाला आणि देवाला दोष देऊ नका. आणि हेच पुढच्या 4 ओळीत किती सुंदर सांगितलं, मना मानसी दुःख आणू नको रे. काही घडू द्या सध्याला, किती अडचण असू द्या, किती मोठे प्रॉब्लेम असू द्या, काय सांगितलं? मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणी मुक्ती भोगीत जावी. सगळ्या प्रश्नांचं उत्तर ज्याला कळालं ना, खरंच आपोआप चेहऱ्यावरती स्माईल असेल की खरंच हे सगळेच संत खरंच एक द्रष्टा पुरुष होते की नाही बघा. त्यांनी त्यावेळेला सांगितलं ते आजही तितकंच समर्पक. आता मी माझ्या ज्ञानयोगाच्या भाषेत सोप्या शब्दात तुम्हाला समजावून सांगतो की मन नेमकं कसं काम करतं. आता इकडे बघा, इतर ते मन काय करतं? रिकामं राहत नाही, राईट? ते कुठल्या तरी एका गोष्टीला पकडून ठेवतं आणि जे पकडून ठेवलं तसंच बोलताल, तसंच वागताल. उदाहरणार्थ मनाने आता एका गोष्टीला पकडून ठेवलं, ठीक आहे? मनाने 2 गोष्टीला पकडून ठेवलं, ओके? आता काय झालेलं आहे, मनाने या 2 गोष्टीला पकडून ठेवलेले. कल्पना करा, ही आहे कोरोनाची भीती. गोड आहे की नाही करोनाची भीती?
ही आहे करोनाची भीती. आणि हे काय आहे? हे तुमचं डायबिटीज, ब्लड प्रेशर, चिडचिड, निगेटिव्ह विचार हे पकडून ठेवले. आता मला सांगा, सगळे तुमचे प्रॉब्लेम्स कुठे बघा बरं का. सगळा तुमचा गोळ्या घेऊन सुद्धा रोग दूर का बरं होत नाही? इकडे बघा, इधर देखो. मनाचा नियम काय? की मन पकडून ठेवतो. मन कधीच रिकामं राहणार नाही. तुमचे सगळे प्रॉब्लेम काय? तुम्ही हे दूर करण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही निगेटिव्ह ना, डायबिटीज दूर करण्याचा प्रयत्न करतायत, कोरोनाची भीती दूर करण्याचा प्रयत्न करतायत. मी काय सांगतोय? अरे नियम लक्षात ठेव ना, मन कधीच रिकामं राहत नाही. तुम्ही काय म्हणताल, माऊली मी भीती सोडून दिली कोरोनाची. अरे पण कोरोनाची भीती सोडली, पटकन सांगा मनाचा नियम काय? मन रिकामं राहील का? रिकामं राहील का? नाही. मन काय करेल? लगेच कोरोनाची भीती सोडली ना, मनाने आणली म्युकोरोमायकोसिसची भीती. बघा म्युकोरोमायकोसिस. समजतंय का? मन लगेच दुसरी भीती आणेल. मग मी काय सांगतोय आता, जीवन आनंदी बनवण्याचा महत्वाचा एक नियम ऐका. काय आहे? निगेटिव्ह सोडण्याचा विचार करू नका. निगेटिव्ह सोडण्याचा प्रयत्न करू नका. रोग दूर करण्याचा प्रयत्न करू नका. का बरं? अरे बाबा, जरी मी हे दूर केलं, बघा मी हे सोडून दिलं, पण हे मन रिकामं राहील का? ते लगेच दुसरी भीती घेईल. कळलं? मी ही सोडली, ते लगेच तिसरी भीती घेईल. कळतंय का सगळ्यांना? ते लगेच तिसरी भीती घेऊन टाकेल. मग करायला काय पाहिजे? तुम्ही काय करा, मनाचा नियम काय? नकारात्मक गोष्टी सोडण्याचा विचार करू नका. मग काहीतरी चांगलं पकडण्याकडे लक्ष द्या. काहीतरी चांगलं पकडून ठेवा. म्हणजे काय करायचं? आता हे सोडण्याचा विचार करू नका. ही भीती आहे, हे डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हे टेन्शन आहे. तुम्ही काय करा, हे सोडण्याचा विचार करू नका. तुम्ही काय करा, चांगलं काहीतरी घ्या. बघा आता मी पकडून ठेवलेले, पण माझ्यासमोर एक चांगली गोष्ट आहे. आता मला ती घ्यायची आहे. जर मला ती चांगली गोष्ट घ्यायची आहे, मी काय करतो? हे सोडण्याचा विचार करत नाही. लक्ष द्या बरं का, सिंपल आहे पण सगळ्या जीवनाचं उत्तर आहे. मी याला सोडण्याचा विचार करत नाही. मी काय करतोय? मी आता काहीतरी चांगलं घेण्याचा विचार करतोय. आता मला चांगलं काही घ्यायचं असेल, हे सुटेल का नाही सुटणार? हॅलो, बोलू. चांगलं काही घ्यायचं असेल ते सुटेल का नाही सोडणार? मी सोडण्याचा विचार करत नाही. मला काहीतरी चांगलं घ्यायचंय, मी चांगलं घेतो. घेतलं चांगलं. आता मला सांगा, मी चांगलं घेऊन पकडून ठेवलं. आता चांगलं घेऊन पकडून ठेवलं, माझं वाईट कुठे गेलं? माझी भीती कुठे गेली? माझी नकारात्मकता कुठे गेली? माझी कोरोनाची भीती कुठे गेली? कुठे गेली मला माहिती नाही, पण आता माझ्याकडे नाही. कळतंय का? कुठं गेलं आता मला माहिती नाहीये, पण मी काय केलं? आता चांगलं काहीतरी पकडलेलं. घुसतंय का डोक्यात? आता जर मी चांगलं काहीतरी पकडलं, तो वाईट कुठे मला काय माहिती? समजतंय का? माझ्या आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी वाईट आहेत. अजूनही त्या सगळ्या इथेच आहे बरं का. कोरोना इथेच आहे, टेन्शन इथेच आहे, बीपी इथेच आहे, तणाव इथेच आहे. पण मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. का बरं? कारण मला त्याशी काही घेणं नाही. मी काय केलं? चांगलं पकडून ठेवलं. मग आता लक्ष कशाकडे द्यायचं? चांगलं पकडण्याकडे लक्ष द्या. मग हे काय आहे? हे आहे सत्संग. समजतंय? हे आहे सकारात्मक बोलणं. हॅलो, हे जे आहे ना, हे आहे नामस्मरण. हे जे आहे ना, हे ध्यान. हे काय आहे? हे आहे ज्ञानयोग. ज्ञानयोग ध्यान शिबिर. हे जे आहे ना, हे कोण आहे? हे आहे माऊली. कळतंय का? कुठलीही चांगली गोष्ट, माणसाच्या आयुष्यातला प्रॉब्लेमच हा आहे की माणूस निगेटिव्ह सोडण्याचा प्रयत्न करतो, पण जसा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करून अंधार दूर होत नाही, त्याच्याऐवजी दिवा लावायचा. तुमचं लक्ष अंधाराकडे, म्हणजे डायबिटीसकडे, ब्लड प्रेशरकडे, तुमचं लक्ष ताणतणावाकडे, तुमचं लक्ष कोरोनाकडे. मी काय सांगतोय? अरे तुझं मन असं गुंतव
तुझं मनात तू असं पकडून ठेव, आणि हे मुद्दामून करावं लागतं, हे जाणीवपूर्वक करावं लागतं. तुझं मन तू असं ठेव, हातात असं पकडून ठेव की कंटिन्यू तुझ्यासोबत काय राहिलं पाहिजे, सत्संग राहू दे, नामस्मरण राहू दे, भजन राहू दे, चांगले विचार राहू दे, चांगले माणसांना पकडून ठेव, चांगल्या विचारांना पकडून ठेव, चांगल्या शब्दांना पकडून ठेव. किती सिंपल आहे बघा तुमच्या रोगांचं उत्तर. आता जर मी हे पकडून ठेवलं, मला सांगा, तर माझ्या आजूबाजूला निगेटिव्ह गोष्टी आहेत, पण मनाचा नियम काय, मी जे पकडलं मी तसंच बोलतो. कळालं? मी जे पकडलं तसंच वागतो. मी जे पकडलं तसेच अनुभव माझ्या आयुष्यात मला येतात. आता मी काय पकडलं, सत्संग, सकारात्मक विचार, नामस्मरण, जाप, प्राणायाम आणि ध्यान. आता मला काय मिळणार आहे तेच. नीट ऐका, फसवू नका स्वतःला, खोटं बोलू नका स्वतःशी. ज्यांना ज्यांना दुखणे, ज्यांना ज्यांना रोग आहेत, ज्यांना ज्यांना भीती आहे, ज्यांना ज्यांना नैराश्य आलेलं आहे, दुसरं कुणीही जबाबदार नाहीये, फक्त तुम्ही जबाबदार. फक्त गोळ्या घेऊन ते रोग दूर होणार नाहीये, तुमचा आळस जबाबदार. रोज सकाळी झूम मीटिंग मध्ये 5:40 ते 7:30 मी साधना घेतो, प्राणायाम घेतो, ध्यान करतो. माझ्यासोबत 3,000 लोक असतात. तुम्ही येतात का? वेळेच्या आत उठतात? रोज सत्संग मी स्वतः सर्वांना पाठवतो, ग्रुपवरती पाठवतो. तुम्ही ते सत्संग रोज ऐकतात? आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती 20 पेक्षाही जास्त प्रकारचे ध्यान आणि हजारो सत्संग पॉझिटिव्ह विचारांचे टाकलेले आहेत. तुम्ही ते पकडून ठेवलेलं आहे? ज्ञानयोग ध्यान शिबिर ज्यांनी केलं नाही ते करतायत. तुम्ही पकडून ठेवा ना. तुम्ही चांगल्या गोष्टीला पकडून ठेवा, वाईट येऊ शकत नाही हो. तुम्हाला दुखण्यात याचा अर्थ काय, तुम्ही एकदा पकडून सोडून दिलेलं असेल, आणि जसं तुम्ही सोडलं, जसं तुम्ही चांगलं सोडलं, मनाचा नियम आहे, घेतलं त्यांनी पुन्हा वाईटलं. कळालं का? या वाईटकडे लक्ष न देता तुम्ही चांगलं पकडून ठेवा ना. कळतंय का? मी जसं नेहमी उदाहरण देतो की रिकामा प्लॉट जर असेल तर कुणी कब्जा करतं, कुणी तिथे झोपडी बांधू शकतं. म्हणून तुम्ही काय करता, त्या तुमच्या प्लॉटला कंपाऊंड करता, आणि कंपाऊंड केल्याच्या नंतर बाहेर एक बोर्ड लावता की या प्लॉटचे मालक श्रीयुत बाबूराव आहेत, आणि खाली तुमचा मोबाईल नंबर लिहिता. मग तो लिहिल्याच्या नंतर मला सांगा, कुणाची वाकडी नजर त्या प्लॉटकडे जाईल का? नाही जाणार. मग आता इकडे बघा, हा जो तुमचा प्लॉट आहे शरीराचा, मनाचा, या मनाच्या प्लॉटवरती भगवंताचं नाव लिहिलं का? या मनाच्या प्लॉटवरती लिहिलं का मी ज्ञानयोगाचा साधक आहे? लिहिलं का मी आनंदी आहे? लिहिलं का मी उत्साही आहे? ज्याला कळालं ना त्याचं आयुष्य बदललं, आणि ज्याचं नाही कळालं ना, बस. नकारात्मक गोष्टी खूप आहे. काय बातम्या येत आहे, तो दारू पिल्याने कोरोना बरा होतो म्हणून, मांसाहार केल्याने तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते म्हणे, वेगवेगळे इंजेक्शन घेतल्याने तुम्ही त्या कोरोनातून मुक्त होतात म्हणे. मग मला तुम्ही सांगा, हे म्युकोरोमायकोसिस कुठून आला? कोरोना बरा झाल्याच्या नंतर हार्ट फेल होऊन मरण कुठून आलं सांगा? मेंदूचं कार्य थांबतं, झटका बसतो, ब्रेन स्ट्रोक कुठून आले? याचाही अभ्यास करायला पाहिजे की कदाचित ते घाबरलेलं मन आणि एक्स्ट्राच्या औषधांचा, तुमच्या अँटीबायोटिक्सचा भडीमार, याच्यामुळे ते होऊ शकतं. मी ठामपणे सांगतो, आपला नारळ पाणी आणि मोसंबीचा ज्यूस जो आहे, वयानुसार त्याचा पण व्हिडिओ आहे बघा, सगळे विषाणूजन्य रोग दूर कसे करायचे, त्याच्यातून 1,000 पेक्षा जास्त लोक कोरोना मुक्त झालेले. तुमचा प्रॉब्लेम काय, तुम्ही मानसोपचार तज्ञाकडे जातात, तुम्ही गोळ्या घेत जगतात, पण तुम्ही सोडलंय का? हे तुम्ही नकारात्मक जे ते सोडलंय का? तुम्ही चांगल्या गोष्टीला पकडलंय का? अरे खरंच काहीच करू नको.
सत्संगाचा गुणधर्म आहे, सकारात्मकतेचा गुणधर्म आहे. ते वाईट गोष्टीला येऊच देत नाही आणि वाईट अनुभव तुम्हाला येऊच देत. जसं पाण्यात उतरला की शीतलता जाणवेल आणि आगीत हात टाकला की तुम्हाला गरम स्पर्श बसेल, चटका बसेल. अरे याच सुद्धा तसंच आहे ना. आत्तापासून नकारात्मक बोलणं सोडू नका, सकारात्मक बोलणं सुरू करा. रोग कसे दूर होतील याचा विचार करू नका, आरोग्य कसं मिळेल याचा विचार करा. कोणत्या गोळ्या घेऊ याचा विचार करू नका, मी काय चांगलं खाऊ याचा विचार करा. कळतंय का? कसे नकारात्मक विचार, मग काय काय केल्याने दूर होईल याचा विचार करू नका. आत्ता भजन म्हणा, आत्ता यस म्हणा, आत्ता नामस्मरण करा. आणि हे कसं एकदा नाही, हे कायमसाठी पकडून ठेवायचं. याला म्हणतात साधना, याला म्हणतात तपश्चर्या, याला म्हणतात अभ्यास नियमित. आणि म्हणून पतंजली ऋषींनी योगसूत्राच्या एका सूत्रात सांगितलं की जीवन खूप सोपं आहे, योग फार सोपं आहे, स्वरूपात राहणं फार सोपं आहे, पण त्यासाठी 2 गोष्टी पाहिजे. काय? अभ्यास वैराग्यातन योग चित्तवृत्ती निरोध. अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टी. अभ्यास म्हणजे सतत 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 रोज ध्यान करा, रोज प्राणायाम करा. अरे ध्यानाचा गुणधर्मच आहे, प्राणायामाचा गुणधर्मच आहे की प्राणायामाने प्राणशक्ती वाढते, रोग येतच नाही. अरे मग रोग येतच नाही तर रोग दूर करण्याचा विचार कशाला करायचा? मी पुन्हा एकदा सांगतो ठामपणे, आपल्या ज्ञानयोग ध्यान शिबिराच्या सत्संगाच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांनी आहारात बदल केला, जे लोक रोज 5:30 वाजता झूम मीटिंग मध्ये माझ्यासोबत रोज येत आहे, सगळं फ्री आहे, फुकट आहे सगळं. पण फुकट आहे ना म्हणून त्याची किंमत नाहीये. 5-5 हजार रुपये फीस जर ठेवली ना, 5:15 ला लाईन लावून थांबतील लोक. पण फुकट आहे ना, फुकटची किंमत नाही, मी देतोय. पण ज्यांनी ज्यांनी टिकवून ठेवलं, आहारातला बदल केला, ज्यांनी प्राणायाम सुरू केले, ज्यांनी सकारात्मक विचार सुरू केला, ज्यांनी ज्ञानयोगाला असं पकडून ठेवलं ना, आज असे कमीत कमी हजारो लोक असतील, 10,000 पेक्षा जास्त लोक असतील की ज्यांची शुगर नॉर्मल, 10,000 पेक्षा जास्त लोक असतील की ज्यांचं बीपी नॉर्मल आहे, गोळ्या न घेता. अशा हजारो ताई असतील की ज्यांचा अनियमित मासिक पाळीचा त्रास, पीसीओडीचा त्रास निघून गेलाय. असे हजारो परिवार आहे की नवरा बायकोचा संशय निघून गेला, एकमेकांचा प्रेमाने राहत आहेत. आणि असे हजारो लोक आहेत की ज्यांची एन्झायटी दूर झाली, ज्यांचा मानसिक त्रास दूर झाला. का बरं? त्यांनी केलं काही नाही, त्यांनी मागितलं काहीच नाही, ते बोलले काहीच नाही, ते फक्त ज्ञानयोगात आले आणि त्यांनी ज्ञानयोगाला साधनेला पकडून ठेवलं. जसं पकडून ठेवलं, मी काय सांगितलं, तुम्ही जे पकडलं त्याचाच अनुभव येणार. तुम्ही काय पकडले हो तुमच्या डोक्यात? तुम्ही किती वेळ देताय स्वतःला? तुम्ही कधी केलं होतं शेवटचं ध्यान? तुम्ही दुपारचं ध्यान दुपारचं जेवण करण्यापूर्वी ध्यान करतायत का? तुम्ही संपूर्ण शाकाहारी बनलेला आहात का? बाहेर प्रचार खूप सुरू आहे, तुम्ही संपूर्ण निर्व्यसनी आहात का? सांगा. मी ज्ञानयोगातच या माऊली सोबतच असं म्हणत नाही, पण कुठेतरी चांगल्या गोष्टी सतत ऐकतायत का? विचारा ना तुम्ही स्वतःला. तुम्ही किती वेळेला रोगांबद्दल बोलतायत? किती वेळेला डायबिटीस आहे मला असं म्हणतात? तुम्ही किती लोकांना सांगत राहतात की मला थायरॉइडचा त्रास आहे? सांगा. वजन वाढलं, वजन वाढलं, वजन कमी करण्याचा विचार करण्याची गरज नाही. 70% कच्च्या भाज्याकडे लक्ष दे, वजन आपोआप कमी होईल. आपल्या शिबिरात असे हजारो लोक आहेत की ज्यांचं वजन खूप जास्त होतं, पण 2 महिन्यात 3 महिन्यात त्यांनी फक्त आहारात बदल केला, त्यांनी काही वजन कमी करण्याकडे लक्ष दिलं नाही, त्यांनी फक्त साधनेला पकडून ठेवलं. त्यांचं वजन 3 महिन्यात 18 किलो कमी झालं, 10 किलो कमी झालं, कोणाचं 5 किलो कमी झालं, कोणाचं 12 किलो कमी झालं. हे जे नाही, साधना कशी असते माहिती, तपश्चर्या कशी असते, अभ्यास कसा असतो, सायकलचं पॅन्डल मारल्यासारखं. एकदा शिबिर केलं दिलं सोडून, एकदा सत्संग ऐकला दिला सोडून नाही. का बरं? कारण बाहेर 24 तास तुमच्यावरती भडीमार सुरू आहे.
नकारात्मकतेचा भडीमार सुरू आहे. बाहेर 24 तास तुमच्यावरती रोगांचा भडीमार सुरू आहे. तुम्ही जर याला सोडलं तर लगेच मन त्याला घेईल, लक्षात ठेवा. आणि हे तर टिपूनच आहे, हे छान. याला सोडण्याचा विचार करू नका, याला घ्या. याला घेण्यासाठी ते सुटेल, सोडावंच लागणार आहे आपोआप. हे काय आहे? सत्संग. उठतायत का तुम्ही लवकर? का दोष देतात? अरे तुमचं अर्ध आयुष्य पैसे कमवण्यामध्ये ना अर्ध आयुष्य कमवलेले पैसे घालवण्यामध्ये. बघा तुम्ही, एवढे मरायला भीत आहेत की पॉलिसीज काढलेल्या आहेत. एवढे मरायला भीत आहेत, थोडं काही झालं की सिटी स्कॅन करत आहेत. एवढं मरायला भीत आहेत. तुम्ही जगले केव्हा हो? अरे तुम्ही जगण्याला पकडून ठेवा, तुम्ही जीवनाला पकडून ठेवा, तुम्ही आनंदाला पकडून ठेवा. दुःख येऊ शकत नाही. ज्या क्षणाला अर्जुनाला चॉईस करायची संधी होती, दुर्योधनाला चॉईस करायची संधी होती, आणि दुर्योधनाने कृष्णाची सेना घेतली आणि अर्जुनाने कृष्णाला घेतलं. ज्या क्षणाला कृष्ण अर्जुनाच्या सोबत होता, कृष्ण अर्जुनाच्या सोबत राहिला, त्या क्षणाला हे विधी लिखित होतं, हे नियम होता, हे ठरलेलं होतं की पांडव जिंकणार आहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. अरे ज्याच्या रथाचा सारथी श्रीकृष्ण आहे, तो कसा हरू शकेल? ज्याच्या मनामध्ये माऊली आहे, ज्ञानयोग आहे, सकारात्मकता आहे, ज्याच्या तोंडातून फक्त सकारात्मक बोलल्या जातं, जो कधीच रोगांचा विचारच नाही, जो फक्त नामस्मरण गातो, जो फक्त भजन गातो, जो फक्त प्राणायामाकडे लक्ष देतो, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. हे मानसिक रोग झालेला आहे तुम्हाला. रोगांबद्दल बोलणं हा एक नवीन रोग आहे. मला काहीतरी काही झालेलं नसतं, धडधड होती, धडधड होती, छातीत धडधड, छातीत धडधड, हा रोग झालेला तुम्हाला. सगळ्यात मोठा रोग कोणता आहे? मला रोग झाला का काय? का विचार करताय? तुमचा जीवनावर विश्वास नाहीये, तुमचा स्वतःवर विश्वास नाहीये, तुमचा तुमच्या गुरुवर विश्वास नाहीये, तुमचा ध्यानावर विश्वास नाहीये, तुमचा प्राणायामावर विश्वास नाहीये, तुम्ही साधना करत नाही. मग घे मरेपर्यंत गोळ्या. काय नकोय ते नाही बघायचं, काय घ्यायचंय ते बघायचं. आज करा चॉईस, काय घ्यायचंय तुम्हाला, आज ठरवा तुम्ही. अरे कित्येक लोक, ते सोरायसिस होतो, त्वचेचे रोग होतात, मरेपर्यंत औषधं घेत बसतात. आपल्या शिबिरात हजारो लोक ज्यांचं सोरायसिस दूर झालं. ज्या वेळेला ते येतात, मला भेटतात, हृदयाशी संवाद आहे त्यांचा माझ्या सोबत, अगदी गळ्यात पडून ढसा रडतात, आनंदाश्रू त्यांना येतात. का बरं? कारण काहीच न करता त्यांचे रोग दूर होतात. का बरं? ते सोरायसिस दूर करण्याकरता, डायबिटीस, बीपी दूर करण्याकडे, त्याच्यासाठी ते माझ्याकडे येतच नाही, ते फक्त येतात. त्यांनी जसं ज्ञानयोगाची साधना सुरू केली, प्राणायाम ध्यान सुरू केलं, आहार बदलला, हे आपोआप दूर होईल. कळालं का? स्वार्थासाठी सत्संग ऐकू नका. काहीतरी दूर करण्यासाठी, रोग दूर करण्यासाठी सत्संग ऐकू नका. सत्संग ऐका स्वतःसाठी, ऐकायचे म्हणून ऐका. आणि म्हणून ध्यान करा, प्राणायाम करा. 1 जूनला आपलं ऑनलाईन शिबिर आहे, ते करा. आता चैतन्यवनातलं शिबिर तर बंद आहे, पण जेव्हा जेव्हा शक्य तुम्ही सहपरिवार चैतन्यवनात या. 10 एकरचा, औरंगाबाद पासून फक्त 15 किलोमीटर दूर असलेला आपलं जे चैतन्यवन आहे, हजारो झाड आहेत, एवढं सुंदर आहे की इथे आपला जो मेन हॉल आहे, विठू माऊली भवन, त्याच्या 3ही बाजूंनी पाणी, आंब्याची आमराई आहे, चिक्कूचे झाड आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या झाडाखाली बसून ज्ञानेश्वरी लिहिली, त्या अजान वृक्षाच्या झाडापासून ते कृष्ण ज्या झाडावरती खेळायचा, त्या कदंबाच्या झाडापर्यंतचे सगळे झाड, वनराई, हजारो हजारो. अगदी तुम्ही जर बघितलं तर हजारो साधक येऊन जे तिथे सकारात्मक कंपन निर्माण झाले ना, तिथे प्रवेश केला की मन शांत होतं. पण तिथे सुद्धा यायचं ना, रोग दूर करण्यासाठी येऊ नका, तिथल्या झाडांना भेटण्यासाठी, माऊलीला भेटण्यासाठी. माझ्या माहेरी मी जातोय अशा भावनेतून तिथे या.
अरे ज्याच्या सोबत परमात्मा आहे त्याला काय मागण्याची गरज आहे? तुम्ही आयुष्यभर मागितलं, आयुष्यभर गोळ्या घेतल्या, आयुष्यभर रोग दूर करण्याचा प्रयत्न केला, झाले का बरं? कारण तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही जवळ करण्याचा प्रयत्न कुठे करताय? तुम्ही कशाला सोबत ठेवलं तेच तुम्हाला अनुभव येणार आहे. संचित त्यालाच म्हणतात. आणि म्हणून काय सांगितलं त्यांनी? मना सर्वथा शोक चिंता नको रे, बोंबलत बसू नका, रडत बसू नका. त्याच्याऐवजी काय करा? विवेके देहबुद्धी सोडून द्यावे. देहबुद्धी या या शरीरापासून, या डोक्यापासून विचार करणं सोडून द्या. हृदयापासून विचार करा. आत्म्यातून, आत्म्याच्या डोळ्यांनी बघा. त्याच्यासाठी विवेक पाहिजे. आणि जसा हा स्वार्थ निघून गेला, विवेक जागरूक झाला ना, विदेहीपणी मुक्ती भोगीत झाला. जिवंत असतानाच विदेही अवस्था येईल, शरीरच नाही अशी अवस्था येईल, मुक्तीची अवस्था येईल, परमात्म्याची अवस्था येईल, जे मी अनुभवतोय प्रत्येक क्षणाला, जे माझे साधक अनुभवत आहेत प्रत्येक क्षणाला. किती गोष्टी आहेत अशा तुमच्या आयुष्यात मी पुन्हा पुन्हा तुम्हाला विचारतोय, ज्या तुम्ही तुमच्या आत्मिक प्रगतीसाठी आहे, तुमच्या आनंदासाठी आहे, तुमच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी आहे, ज्या तुम्ही सुरुवात केल्या आणि शेवटपर्यंत पूर्णत्वाला नेल्या. फिरायला जायचं ठरवतात, सोडून देतात. अरे तुमच्या सिरियल जर चुकली तर कशी तडफड होती बघा ना. रात्रीची सिरियल चुकली तुमची तर दुपारी तुम्ही बघून घेतात. असं ध्यानासाठी करताय तुम्ही की ध्यान चुकलं? नाही नाही, ध्यान व्हायलाच पाहिजे. तुम्ही ते पकडलं ना, म्हणून तुम्हाला तसे अनुभव आहेत. तुमचे लहान लहान पोरं 2, 3, 4, 5, 6 वर्षाची मुलं करतायत तुमच्यासोबत प्राणायाम, लावली तुम्ही त्यांना सवय, घेतायत योग्य आहार, की अजूनही फास्ट फूड खातायत? हे एकट्याने करण्याचं नाही, सहपरिवार सगळ्यांनी सोबत, सगळ्यांना जागी करत, तुम्ही जागा, सगळ्यांना जागवा आणि सगळ्यांना या रस्त्यावरती आणत चला. काही करण्याची गरज नाही. अरे साधं विठ्ठल 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 म्हण, बघ केवढा आनंद आहे. असं कधी असतं का? आणि अशा नामस्मरणाने जर गोळ्या सुटल्या असत्या तर डॉक्टर का येडे का? तू येऊच नको, तू आयुष्यभर गोळ्याच घे, तू अनुभव सुद्धा घेऊ नको. अरे बाबा, त्या नामस्मरणाने रोग दूर होता, ते माझं म्हणणं नाहीये. करा ना, युट्यूबवर सर्च करा, विठ्ठल नामाचा शरीरावर होणारा परिणाम, हे सर्च करा. हे डॉक्टरांनी सर्च केलेलं आहे की विठ्ठल 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 म्हणत राहिलं तर हृदयाला रक्ताचा पुरवठा नीट व्यवस्थित होतो, तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. मग त्या बीपीच्या गोळ्या आयुष्यभर घेतायत. अरे साधं 5 मिनिटं विठ्ठल 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 म्हणत कधी नाचले का? सांगा. डिप्रेशन 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 बद्दल बोलत राहतात मरेपर्यंत. कधी ओम नमः शिवायचा जाप केला? ज्या धर्माला मानतात त्याचा करा ना. नमो बुद्धाय कधी म्हटलं? नमो अरिहंताणम कधी केला जाप? कधी ओंकार केला? कधी महामृत्युंजय मंत्र म्हटला? आशाने कधी बदलता का? अरे आशाने परिस्थिती बदलत नाही. या नामस्मरणाने, प्राणायामाने, ध्यानाने परिस्थिती बदलणार नाही, ती तशीच राहील. पण तू बदलणार, तुझं मन शांत होणार आहे, तुझ्यात सकारात्मकता येणार आहे, तुझ्यात पॉझिटिव्हिटी येणार आहे. आणि पॉझिटिव्हिटी असलेलं मन आणि सकारात्मक विचार असलेला माणूस त्या परिस्थितीशी लढा देऊ शकतो. असं परिवर्तन होत असतं. समजताय का? पकडा ना एखाद्या परमेश्वराच्या नावाला, पकडा ना सकारात्मक व्यक्तीला. नकारात्मक लोकांसोबत राहायचंच नाही. जे लोक म्हणतात ना तुला रोग आहे, तुला रोग आहे, तुला रोग आहे, राहायचंच नाही. अशा लोकांच्या सोबत राहा जे आरोग्याकडे नेणार आहे. अशा लोकांच्या सोबत राहा जे प्राणायामाकडे नेणार आहे. दारूचा ग्लास तुमच्या हातात ठेवणार आहे आणि तुमचा संसार उद्ध्वस्त झाल्याच्या नंतर तुमची मजा बघणारे लाखो लोक असतील, पण तुमचा सच्चा मित्र तो आहे जो तुम्हाला कडक शब्दात, जो तुम्हाला प्रेमाच्या शब्दात, जो तुम्हाला भाऊ म्हणून, जो तुम्हाला बाप म्हणून, जो तुम्हाला अगदी हृदयापासून अधिकार वाणीनी तुमचा हात पकडून सांगेल की चल इथं नको, तुला नशाच करायची आहे ना, ज्ञानयोगाची नशा. तुला नशाच करायची आहे ना,
तर प्राणायामाची नशा कर. तुला नशाच करायची ना, नामस्मरणाची नशा कर. ती नशा अशी चढू दे की ही नशा उतरेल, ती नशा उतरत नाही. जाम पे जाम पीने से क्या फायदा, रात को पी सवेरे उतर जाएगी. तुझे पीना है तो भगवान नाम की पहली पी, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. आणि हे माझं बोलणं कळायला सुद्धा आहे ना थोडी सात्विकता लागते. नाही तर लोक असे लोक मरतील आयुष्यभर गोळ्या घेत, पण तोंड वाकडं करतील. असं कधी असतं का? त्यांच्या कानावरती हे पडेल, पण त्यांनी पकडलेलं कोणाला आहे? त्या निगेटिव्हिटीला. जर निगेटिव्हिटीला पकडलं, तुम्ही विचार तसेच करता, तुम्ही सत्संग त्याच भावनेतून ऐकता, तुम्ही माझ्याबद्दल तेच बोलताय, तुम्ही स्वतःबद्दल तेच बोलताय, तुम्ही जगाबद्दल तेच बोलताय, तुम्हाला निगेटिव्ह दिसेल. का बरं? तुम्ही हे पकडलं. आत्ता चान्स आहे तुम्हाला, आत्ता संधी आहे तुम्हाला. ज्ञानयोगा संगे आनंदी आनंद, नाचतो गोविंद चैतन्य वनात. दुसरं काहीच नाही. आणि याला अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टी पाहिजे. हे पतंजली ऋषींनी सांगितले, हेच रामदास स्वामींनी सांगितलं, हेच संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं, हेच चोखा मेळ्याने सांगितलं, हेच गाडगे महाराजांनी सांगितलं, हेच तुकडोजी महाराजांनी सांगितलं. आणि हेच त्यांच्या वैद्यकीय अवघड भाषेत तुम्हाला कळणार नाही अशा भाषेत, पण मानसोपचार तज्ञ सुद्धा हेच सांगतात. न घाबरता, निडर होऊन, न भीती बाळगता, भयमुक्त होऊन, रोग सोबत न घेता, आरोग्य संपन्न होऊन जर जगायचं असेल ना, नियमित प्राणायाम, नियमित ध्यान, नियमित साधना, नियमित सकारात्मक लोकांसोबत राहणं, याला पकडून ठेवा. आपोआप आपोआप जे नको आहे ते सुटून जाईल, जे आहे ते तुमच्याकडे येईल आणि जीवन बदलणार आहे, 100% बदलणार.